नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. आज इयत्ता 7वी विषय मराठी कविता चौथा श्रावण मास ह्या कवितेबद्दल आपल्याला माहिती पाहायचं आहे. तर कवी आहेत बालकवी म्हणून त्यांना टोपण नाव आहे. कवीचं पूर्ण नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. तर ह्यांची पहिल्यांदा आपण कविताचं बोल पाहूयात. नंतर कवीनं का उद्देश ठेवून ही कविता लिहिली आहे त्याबद्दल माहिती पाहूयात. तर कवितेचं नाव आहे श्रावण मास. तर श्रावण महिन्यात फुललेल्या वातावरणाचे बहारदार वर्णन या कवितेत बालकवी यांनी केलेलं आहे. श्रावण महिन्यातील आकाशातील व धर्तीवरील दृश्याचे मनोहारी चित्रण सुंदर शब्दात वर्णन केलेले आहे. तसेच गुरे वासरे, लहान मुले, स्त्री पुरुष यांना झालेला आनंद यातून व्यक्त करण्यात आलेला आहे. ह्या कवितेच्या माध्यमातून कवींना असा संदेश द्यायचा आहे की प्रत्येक ऋतूमध्ये होणारा निसर्गातील बदल विद्यार्थ्यांना कळावा आणि निसर्गाशी व पर्यावरणाशी स्नेहसंबंध जुळावा हे मूल्य या कवितेतून दिसून येतं. अशा प्रकारे ह्या कवितेचं मागचा उद्देश किंवा शिकवण आपण पाहिलो तर कवितेमध्ये काही अवघड शब्द आहेत. मास म्हणजे महिना म्हणा, मानसी म्हणजे मनामध्ये, शिरवे म्हणजे सरीमधील तुषार किंवा थेंबाची माळ, दुहेरी म्हणजे दोपडी, नभोमंडपी म्हणजे आकाशरूपी मंडपाला, शिवाय खिल्लारे म्हणजे गाई गुरे किंवा गुरे वासरे, त्यानंतर पारिजात म्हणजे प्राजक्त किंवा पारिजातक, रोष म्हणजे राग किंवा नाराजी, पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बागेत, शुद्धमती म्हणजे निर्मळ मनाने, बाला म्हणजे मुली, पत्री म्हणजे पाने, ललना म्हणजे महिला किंवा स्त्रिया, मायना म्हणजे मावत नाही, वदनी म्हणजे मुखावर किंवा तोंडावर असा त्याचा अर्थ होत असून काही गोप म्हणजे रंगीत धाग्यांची एकत्र विणलेलं विण त्याला गोप म्हटलं जातं. शिवाय संध्या राग त्याचा अर्थ काय होतो? संध्याकाळी क्षितिजावरी ढगांवर उमटलेले सुंदर रंग त्याला काय म्हणतात? सांजेचे सूर सुद्धा म्हणतात. त्याला संध्या राग असं म्हटलं जातं. शिवाय कल्पसुमने म्हणजे कल्पवृक्षांची फुले. कल्पवृक्ष हा इच्छित गोष्टी पूर्ण करणारा काल्पनिक वृक्ष आहे. नारळाच्या झाडाला आपण कल्पवृक्ष म्हणतो. त्याची अलौकिक सुंदर फुले. नारळाच्या झाडाला सुद्धा उपमा कल्पवृक्ष असं दिलं जातं. भीमा म्हणजे श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा असं, भामा म्हणजे श्रीकृष्णांची पत्नी सत्यभामा असं त्यांना म्हटलेलं आहे. अशा प्रकारे कविताचं मधला आलेले अवघड शब्द त्याचा शब्दार्थ आपण पाहिलेला आहोत. आता आपण कवितेचा भावार्थ पाहणार आहोत. तर श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. तर श्रावण महिन्यात सर्वत्र हिरवळ पसरते. क्षणात पाऊस पडतो तर दुसऱ्या क्षणाला ऊन पडते. ऊन पावसांचा हा लपंडाव पाहून मन आनंदाने फुलून येते. वर आकाशात इंद्रधनुष्याचा दुपेडी गोप विणलेला दिसतो. इंद्रधनुष उमटलेले पाहून असे वाटते की कुणीतरी आकाशरूपी मंडपाला पवित्र तोरण बांधले आहे. म्हणून वरती बघता इंद्रधनुचा, गोप दुहेरी
मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे. म्हणजे कुणीतरी आकाशरूपी मंडपाला पवित्र तोरण बांधलेलं आहे असा आपल्याला भास होत असतो. असं श्रावण महिन्याचं वर्णन कवीनं केलेले आहेत. झाला सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे. झाला सूर्यास्त वाटतो, सांज आहा तो उघडे. तरु शिखरांवर उंच घरावर, पिवळे पिवळे ऊन पडे. तरु शिखरांवर उंच घरांवर, पिवळे पिवळे ऊन पडे. उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा. उठती वरती जलदांवरती, अनंत संध्या राग पहा. सर्वन भावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप पहा. सर्वन भावर होय रेखिले, सुंदरतेचे रूप पहा. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. तर ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला आणि संध्याकाळ झाली असे वाटते. न वाटते तोच ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे ऊन उंच घरांवर नि झाडाच्या शेंड्यावर झळकते. संध्यासमयी ढगांवर मी झाडाच्या शेंड्यावरती झळकते आणि संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात. जणू ते ढग संध्या राग गात आहेत. सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणा चित्रकाराने रेखाटले आहे असे वाटते. म्हणून म्हणतात ढग दाटून आल्यामुळे सूर्यास्त झाला आणि संध्याकाळ झाली असं वाटते. न वाटते तोच काय होतो, ढगांचा पडदा बाजूला होऊन पिवळे पिवळे लवकरच ऊन पडतं. उंच घरांवरनी झाडाच्या शेंड्यावर ते झळकते. म्हणजे संध्यासमयी ढगांवर असंख्य रंग उमटतात. जणू तो ढग संध्या राग काय करत आहेत, गात आहे. गाणंच ते ढग गात आहे. सर्व आकाशावर असे सौंदर्याचे महान रूप कुणा चित्रकाराने रेखाटले आहे असं कवींना म्हणायचं आहे. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते. बला कमाला उडता भासे, कल्पसुमांची माळ चिते. उतरून येती अवनीवरती, ग्रह गोलचिकी एकमते. फडफड करुणी भिजले आपुले, पंख पाकरे सावरिती. फडफड करुणी भिजले आपुले, पंख पाखरे सावरिती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. सुंदर हरिणी हिरव्या कुरणी, निज बाळांसह बागडती. आकाशात म्हणजे बालकवींना असं म्हणायचं आहे की आकाशात उडणाऱ्या बगळ्यांची रांग पाहून असे वाटते की जणू कल्प फुलांचा तो हार आहे. तो बगळ्यांचा रांग कसा आहे, कल्प फुलांचा हार आहे. आणि जमिनीवर बगळ्यांची रांग उतरताना पाहून ग्रहगोल एकत्रपणे धर्तीवर उतरले आहेत असं त्यांना वाटते. मग नुकत्याच पडून गेलेल्या पावसाने आपले भिजलेले पंख सावरत पक्षी काय करत आहेत, फडफडत आहेत. हिरवळीवर आपल्या पडसांसोबत सुंदर हरिणी बागडत आहेत. अशा प्रकारे कवींना बगळ्यांचा थवा कसा आकाशात उडतो आहे, नंतर पावसानंतर त्याचा पंख सावरून ते खाली कसं येत आहेत, ते खाली येत असताना जणू त्यांना काय वाटते,
संपूर्ण पृथ्वीगोल एकत्रितपणे धर्तीवर उतरले आहेत असं त्यांना भास होतो. आणि नुकत्याच पाऊस आलेला होता आणि पाऊस आल्यानंतर त्यांचे भिजलेले पंख सावरत पक्षी कशाप्रमाणे फडफडत येतात आणि आपल्या हिरवळीवर गवतावर पडसांसोबत सुंदर हरणी कसं बागडत राहतात हे त्यांना अशा कवितेच्या बोलच्या माध्यमातून सांगायचं आहे. तर पुढचं कडवा आहे. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गायत याचा, श्रावण महिमा एक सुरे. मंजुळ पावा गायत यांचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला. पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावळला. पारिजात ही बघता भामा, रोषमणीचा मावळला. श्रावण माशी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. म्हणजे खिल्लारे ही चरती राणी, गोप ही गाणी गात फिरे. मंजुळ पावा गाय तयाचा, श्रावण महिमा एक सुरे. सुवर्ण चंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला. पारिजातही बघता भामा, रोषमणीचा मावळला. म्हणजे हिरव्या माळरानावर गाई गुरे वासरे मजेत चरत आहेत आणि गुराखी सुद्धा आनंदाने गाणी गात फिरत आहेत. गुराख्याच्या त्या सुरेल बासरीतून निघणारे सूर जणू श्रावणाची महती गात आहे. सोनचाफा फुलला आहे आणि रानामध्ये सुंदर केवडा म्हणजे केवड्याचं फूल दरवळत आहे. फुललेली पारिजातकाची फुले पाहून सत्यभामाच्या मनात असलेला राग जसा विरून गेला, तसे आपले मन ही पारिजातक पाहून निवळते असं त्यांना सांगायचं आहे. पुढचं कडवा आहे. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. देवदर्शना निगती ललना, हर्ष माई नारदयात. देवदर्शना निगती ललना, हर्ष माई नारदयात. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. वदनी त्यांच्या वाचून घ्यावे, श्रावण महिन्याचे गीत. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. तर सुंदर परडी घेऊन हाती, पुरोपकंठी शुद्धमती. सुंदर बाला या फुलमाला, रम्य फुले पत्री खुडती. म्हणजे एक सुंदर स्त्रिया ललना पुरोपकंठी म्हणजे नगराजवळील बागात त्यांना काय करायचं आहे, शुद्ध मनाने निर्मळ मनाने ह्या सुंदर बाला फुलमाला रम्य फुले पत्री खुडती म्हणजे पाने फुलांना त्यांनी म्हणजे आवाज करीत निर्मळ मनाने नगराजवळील बागेत
सुंदर फुले फाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी सुवासिनी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात काय आहे? आनंद आहे. ते अगदी मावत नाहीये. त्यांच्या प्रफुल्लित असं चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे गोड गाणे जणू उमटले आहे. हे गाणे त्यांच्या मुखांवरून वाचता येते असं कवींना म्हणायचं आहे. अशा प्रकारे श्रावण माशी हर्ष मानशी या कवितेचा भावार्थ आपण पाहिलेला आहोत. फुलमालांसारख्या सुंदर मुली सजून धजून हातात सुंदर परडी घेऊन मधुर आवाज करत निर्मळ मनाने नगराजवळील बागेत सुंदर फुले पाने खुडत आहेत. देवाचे दर्शन घेण्यासाठी सुवासिनी स्त्रिया मंदिराकडे जात आहेत. त्यांच्या हृदयात आनंद मावेना. त्यांच्या प्रफुल्लित चेहऱ्यावर श्रावण महिन्याचे हर्ष उमलत आहेत. म्हणून त्यांनी गोड गाणे जणू त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेलं आहे. हे त्याचे गाणे त्याच्या मुखांवरून आपल्याला वाचता येते. म्हणूनच त्यांनी म्हटलेले आहे, वदनी त्याच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्यांचे गीत, असं त्यांना म्हणायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं कवितेचा भावार्थ संपतो. धन्यवाद.